ओम नमः शिवाय। ज्यांनी ह्या श्रीकृष्णांनी सांगितलेल्या 4 गोष्टींचे पालन केलं त्यांचे जीवन धन्य झालं। हा व्हिडिओ नुसता टाइमपास म्हणून बघू नका, तर आपल्या नवीन जीवनाची सुरुवात म्हणून बघा, कारण आजपासून हे 4 गोष्टी तुमचे जीवन बदलणार आहेत। जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदान ठरेल। चला मग वेळ न घालवता आपल्या जीवनाचे 4 पायऱ्या चढूया। दिवसभर काम करून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आपलं मन आणि शरीर खूप थकलेलं असतं। संध्याकाळचा हलका नाश्ता करून आपण झोपतो। रात्रभर आपल्याला गाढ आणि निवांत झोप येते। सकाळी उठून आपण बघतो तर हलकी थंड हवा आणि मंद कोवळा सूर्यप्रकाश हे बघून आपलं मन भरून येतं। प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येतो, एक नव्याने जीवन सुरू करण्याचा अवसर देतो। पण हे सगळं आपल्यावर आहे। आपल्याला ठरवायचं आहे की आपण सकाळी उठून काय केलं पाहिजे, जेणेकरून आपला आजचा दिवस आनंदात जाईल। तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण या जगातील सर्वश्रेष्ठ गुरु भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी माणसाला जगण्याचा मार्ग दाखवला, प्रेम करायला शिकवलं, त्यांनी महाभारतात गीतेचं संपूर्ण ज्ञान धनुर्धर अर्जुनाला सांगितलं। तेच वेळोवेळी म्हणतात की जसा आपला जन्म होतो, नवीन जीवनाची सुरुवात होते, तसंच आपली दररोजची सकाळ ही आपल्यासाठी एक आशेचं नवीन किरण घेऊन येते। श्रीकृष्ण म्हणतात, पूर्ण दिवस आनंदात घालवण्यासाठी सकाळ खूप महत्त्वाची असते। सकाळची काही वेळ आपल्यासाठी लाभदायक असते आणि म्हणूनच त्यावेळी आपण जर चुकीची कामं केली तर दिवसभर आपल्याला टोचत राहील। खूप पूर्वीची एक गोष्ट आहे। श्रीकृष्णाचा एक काडू नावाचा भक्त होता। तो देवाची निस्वार्थपणे भक्ती करायचा, तरी सुद्धा जीवनात अडचणी येतच होत्या। त्याच्या घरातील सुख शांती जशी निघूनच गेली होती। ह्या गोष्टीचा कंटाळा येऊन काडू एक दिवस कृष्णाकडे आला आणि म्हणाला, हे परमेश्वर, माझं जीवन का सफल होत नाही? माझं जीवन भरकटत चाललंय, काहीतरी उपाय द्या। श्रीकृष्ण त्याच्याजवळ येऊन म्हणाले, इथे बस आणि मी जे सांगतो ते शांतपणे ऐकून घे। सकाळी उठून तू काय करतोस? तुझं मन काय विचार करत असतं? तुझ्या शरीरासाठी तू काय करतोस ह्याचा कधी विचार केलास का? काडूला काहीच समजलं नाही। श्रीकृष्ण बोलत राहिले, सकाळी उठून तू जे काही करतोस दिवसभर तेच आपल्या मनात फिरतं, म्हणून आज मी तुला फक्त 4 गोष्टी सांगतो। जर ह्या 4 गोष्टींचं नीट पालन केलंस तर तुझ्या आयुष्यातून दुःख दूर निघून जातील। पहिली गोष्ट, श्रीकृष्ण म्हणाले, तू सकाळी उठून काय करतोस त्यावर तुझा पूर्ण दिवस अवलंबून आहे। जर तू सकाळी उठून आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला त्रास होईल अशा गोष्टी केल्यास तर तुझा पूर्ण दिवस गोंधळेल। सकाळी उठल्यावर आपलं मन शांत आणि विचारांनी हलकं असतं। जर तू सकाळी उठून लोकांबरोबर झगडा करशील किंवा विचित्र घटनांवर 2 माणसाशी चर्चा करशील तर तुझं मन गोंधळून जाईल आणि आपल्या आत्म्यापासून दूर जाईल। सकाळच्या क्षणी आपण बाहेरच्या गोष्टींवर भर देतो, त्यामुळे आपल्या मनात राग, चिंता, अहंकार आणि असंतोष वाढतो। श्रीकृष्ण म्हणाले, सकाळी उठून प्रथम आपल्या देवाला मनात बसव। तुझ्या हातातील लक्ष्मीला, ज्ञानमुद्रेला नमस्कार कर, कारण सकाळचे पहिले क्षण हे आपल्या आत्म्याचे असतं। सकाळी उठून प्रथम आपल्या आत्म्याला जागृत करा, त्याची आराधना करा। दुसरी गोष्ट, श्रीकृष्ण पुढे म्हणाले, काही लोकांना खूप वाईट सवय आहे। अशी लोक सकाळी उठताच गरम चहाकडे धावतात, त्या चहासोबत बटर बिस्किट खातात। तर कोणाला सकाळी नशा करण्याची सवय असते, पण त्या लोकांना माहीत नाही की सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त असावा। जर सकाळचा नाश्ता आपण चहा, बिस्किट, तळलेले अन्न किंवा गोड पदार्थाने केला तर आपल्या शरीरातून ऊर्जा निर्माण होण्याऐवजी जहर निर्माण होईल। श्रीकृष्णाचा सांगण्याचा उद्देश असा आहे की सकाळी आपलं मन जसं शांत असतं तसंच आपलं शरीरसुद्धा आतून स्वच्छ आणि पवित्र असतं, आणि अशा पवित्र शरीरात आपण डस्टबिनप्रमाणे वापर केला तर आपल्या शरीराला त्रास होईल। म्हणून सकाळचं अन्न हे देवाचं नाव घेऊन शुद्ध खा, विशेषतः फळ खा आणि स्वच्छ पाणी प्या, ही खरी सकाळची सुरुवात आहे। तिसरी गोष्ट,
सकाळ सकाळी काही लोकांना खूप वाईट सवय असते. आपल्या मुलांना ओरडणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या बायकोसोबत भांडण करणं. कधी लोकांचे जुनी भांडण आठवून त्यांच्याशी तुतू-म्या-म्या करणं. सकाळ सकाळी असे विचार, असे कृत्य आपल्या दिवसभराचे नुकसान करतात. श्रीकृष्ण सांगतात, असं केल्याने नुकसान आपलीच होते. म्हणून सकाळी उठून पवित्र मनाने लोकांशी बोला, प्रेमाने वागा, देवाचं स्मरण करा, आनंदी रहा. आणि चौथी गोष्ट, काही लोक सकाळी उठून पैशाचा विचार करतात. आज हे केल्यावर एवढे पैसे मिळतील, आज आपल्याला एवढा खर्च होईल. पैसे मोजणं, नफ्या तोट्याची चिंता करणं, हे सगळं सकाळी नको. कारण सकाळी नफा तोट्याचा विचार केल्याने आपल्या मनात पैशाची चिंता असते किंवा नफा होईल की तोटा होईल याची भीती असते. म्हणून आपल्या पैशांची चिंता न करता लक्ष्मी देवीची पूजा करा, तिला आपल्या मनात ठेवा. सकाळी उठून तिचं नमन करा, तिच्या कृपेची मनात भावना ठेवा. शेवटी श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी जेव्हा मन, शरीर आणि आत्मा शांत असेल तेव्हा मी त्या भक्ताचे मनात वास करतो. जर अशा वेळी सकाळी योग्य गोष्टी केल्या तर तुम्हाला कोणतीच शक्ती मागे ढकलू शकत नाही. भक्त काळू श्रीकृष्णाने सांगितलेले प्रत्येक शब्द ऐकत होता. जेव्हा बोलणं पूर्ण झालं तेव्हा त्या भक्ताचं मन भरून गेलं. भक्ताचे डोळ्यात अश्रू आले. नंतर त्याने श्रीकृष्णाचे पाय पकडून प्रणाम केला आणि त्या भक्तांनी त्या 4 गोष्टी पाळण्याचा निर्णय घेतला. आज आपल्यात सुद्धा खूप अशी माणसं आहेत ज्यांना समजत नाही काय करावं, काय करू नये. ही सकाळची 4 गोष्टी ज्याने पाळल्या त्याचे आयुष्य धन्य झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.